मला पंढरपूरला घेऊन चला बरं का. ओ कित्येक दिवस तुमच्या मागे लागली आहे पंढरपूरला घेऊन चला चला म्हणून. आता काय बी तुमचं ऐकायची नाही. मला पंढरीला घेऊन चला म्हणजे चला. अगं ऐक, हट्ट नको करू. जगामध्ये 3 हट्ट फार प्रसिद्ध आहेत ना, बालहट्ट, राजहट्ट आणि तिसरा तुम्ही जाणताच. त्यामुळे या तिसऱ्या हट्टासमोर माणूस कितीही घट्ट असला तरी मठ्ठ होतो म्हणे. त्यामुळं काहीच चालेना. मला काहीच माहिती नाही, मला पंढरपूरला घेऊन चला म्हणाली. अगं ऐक, हट्ट करू नको. अशा अवस्थेमध्ये पंढरपूरचा प्रवास तुला झेपणार नाही. नरसी बामणीवरून पंढरपूरला जायचं होतं बरं का. आणि एवढा मजल दरमजल प्रवास आपल्याला झेपणार नाही. तब्येतीला, प्रकृतीला थोडे दिवस थांब, मग आपण पंढरपूरला जाऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ. नाही नाही, अहो काल रात्री पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिलाय. गुणाई, पंढरपूरला येऊन राहा, माझ्या दारात येऊन राहा, नामस्मरण कर, नामसंकीर्तन कर, तिथेच उदरनिर्वाह कर आणि आता तिथेच राहा. मी नाही ऐकणार, मला पंढरपूरला घेऊन चला. दामा शेट्टींचं काहीच चाले ना. दामा शेट्टी म्हणाले, गुणाई अगं एवढा मोठा प्रवास करणार, पण ठीक आहे, तुझी तयारी आहे ना, पांडुरंगाने तुला बोलावलंय म्हणतेस, चल जाऊया. रात्र कशी बशी पार पडली. पहाट उजाडली आणि भल्या पहाटे बैलगाड्या जुंपल्या आणि बैलगाडीमध्ये बसून प्रवास सुरू झाला. मजल दरमजल करत ही सगळी मंडळी पंढरपूरला पोहोचली सुद्धा. कीर्तनामध्ये असंच असतं बरं. म्हणजे आता निघाले आणि लगेच पोहोचले असं म्हणाल तर मग बघता बघता पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाली, पुंडलिकाचं दर्शन झालं, गोपाळपुरा पाहिला, राऊळामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मात्र गुणाई माता ते सावळं परब्रह्म डोळ्यांमध्ये डोळे भरून साठवलं. भगवंता किती रे गोड दिसतोस सख्या, किती रे गोड दिसतोस. आणि आता सगळी दर्शनं झाली म्हटल्यानंतर निघायची वेळ झाली. दामा शेट्टी म्हणाले, गुणाई चल बरं आता लगबग कर, आपल्याला माघारी परतायला हवं, नरसी बामणीला परत पोहोचायचंय. आणि अशा अवस्थेमध्ये तू प्रवास करतेयस वेडे का? कारण गुणाई माता गर्भवती होती मंडळी. पोटामध्ये भगवंताचा अंश वाढत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा प्रवास करून भगवंताचं दर्शन घ्यायला गुणाई माता आलीये. दामा शेट्टी म्हणतात, गुणाई चल माघारी. गुणाई माता म्हणते, कुठे माघारी? आता माघारी वगैरे काही नाही, इथेच राहणार, इथेच राहायचं, पंढरपुरातच मुक्काम करायचा, त्याचं नामसंकीर्तन करायचं. शेवटी दामा शेट्टींचा नाईलाज झाला, तिथेच राहावं लागलं. अहो पंढरपूरचं काय भाग्य आहे, आधी पंढरी आहे म्हणे, मग वैकुंठ नगरी. किती मोठं पंढरपूरचं महात्म्य आहे. आधी रचिली आधी रचिली आधी रचिली आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली हो आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर, जेव्हा नभते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवत्या गोदा गंगा, जेव्हा नवत्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, मग वै
पंढरपुरामध्ये उदरनिर्वाह करायचा ठरला. आता जातीने शिंपी समाजातली ही मंडळी, शिंप्याचा व्यवसाय कपड्यांचंच दुकान थाटलं. पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये भलं मोठं दुकान थाटलं आणि एखाद्या व्यापाऱ्याला सुद्धा लाजवेल असा आचार, असा व्यवहार सुरू झाला. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी या न्यायाने प्रपंच सुरू झाला, उदरनिर्वाह सुरू झाला. दिवसामागून दिवस गेले मंडळी आणि गुणाई मातेला पुत्र संतती झाली. मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं नामदेव. पांडुरंगाच्या नामासाठी आपण इथे आलो म्हणून नाम, आणि त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून देव. पूर्वीच्या काळी नावं सुद्धा अशी ठेवली जायची की ती नाव उच्चारलं की त्या कार्याचं वलय डोळ्यासमोर यावं. मेरी झाशी नाही दूंगी असं म्हटलं की झाशीच्या राणीचा कुठला अवतार डोळ्यासमोर उभा राहतो? असा घोड्याच्या टापा दोन उचललेल्या आहेत, पाठीमागे त्या दामोदराला बांधलेली आहे, हाताशी तलवार धरलेली झाशीची राणी डोळ्यासमोर उभी राहते. शिवाजी नाव उच्चारलं की आमचं रक्त सळसळतं. जी जिद्द, जाज्वल्य, देशप्रेम, बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण वृत्ती अशी जिजाबाई आठवली की आम्हाला ते करारी पण आठवतं. म्हणून म्हटलं नावा पाठीमागं कार्याचं वलय असतं.